आता सगळ्यांना माहिती आहे बकासूर मथुर, काय सांगाल बकासूरबद्दल, काय सांगाल? बाकासूर हा देवासारखाच बैल आहे, तो देव म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. काय सांगाल त्याच्याबद्दल, काय सांगाल? अहो बैल तसा होणं हेच नाही. बैल म्हणजे एक नंबर बैल पाळणार आहे असं पब्लिक नाही ना. बैल आहे ना, त्यानं बिनजोडच्या ह्याच्या शर्यती म्हणा आणि इतकी मैदानं, हिंदी केसरी मैदानं त्यानं गाजवलेली. हे खायचं काम नाही, एवढं होणारच नाही कोणाला, ते सोडा, त्याचं ते जमणार नाही कोणा. आणि त्यांच्या त्या मामाने एक बाईटमध्ये बघा दिलं होतं, त्यांनी 15 दिवस आधीच सांगितलं होतं माळशिराच्या मैदानाचं 1 नंबर करीन मग सांगून काय? हां, सांगून मैदानानं त्या बैलानं पण नंदीनं ऐकलं त्या माणसाचं. कारण की नंदी ते एकच नंबर आहे, त्याचा विषय नाही काय. फक्त त्याची खंत काय वाटते, आपले दाट पळवते त्यामुळं, बाकीच नाही. आणि मथुरबद्दल काय सांगाल? मथुर पण बैल बिनजोडचा बेताच बादशाच आहे. पब्लिक तर त्याची गाडी कोण मरत नव्हती मुंबईला, त्यासारखा बैल नाही तो. पब्लिक म्हणजे तुडवतच जाणार पब्लिकवर, अशी बैल आहे. जोक नाही, जोक नाही. आणि इतके दिवस पळते ती. बरं, भारत केसरीचा मानकरी आहे तो मथुर. एवढ्या गाड्यात राहणं हे येऊन, आता जरी बैल समजा ते आता पळत असतील, पण त्यांचा मागचा इतिहास काय बारका आहे. बरं काय, 1 नंबरचा इतिहास आहे त्यांचं, ते मोडू नाही शकत कोणच. मित्रांनो बघू शकता.